ऊस आपण एक गावातल्याच बऱ्यापैकी आपल्या डोळ्यासमोरचा ऊस होता बियाणं 86-032 त्याचं आपण निवडले नाही. आम्हाला तर एवढं काय अपेक्षित आम्ही 80 ते 90 टन अपेक्षित धरलेलं, पण वातावरण चांगलं राहिलं आणि बऱ्यापैकी शेड्यूल खताची व्यवस्थित गेली मागणं, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला 110 टन ॲव्हरेज पडलं. जर शेतकऱ्याला 1 एकरामध्ये 2.5 लाख रुपये मिळत असतील सध्याच्या घडीला, म्हणजे जेव्हा दराची शाश्वती नाही, ऊस सोडून बाकी कोणत्याच पिकाची सध्या शाश्वती नाही, कांदा असेल, गहू असेल किंवा बाकी निर्यात बंदी असेल, याच्यामुळे संपूर्ण दर सरकार पाडत आहे. अशा ऊसामधून म्हणजे आपलं हक्काचं पीक आहे पश्चिम महाराष्ट्राचं आपण म्हणतोय, तिथून 2.5 लाख रुपये जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा नक्कीच एक आर्थिक सुबकता एका कुटुंबामध्ये येते असं आपण म्हणू शकतो. नमस्कार, इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच IFP हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण जर इथं पाहत असाल तर कुजलेले पाचट दिसत आहे. यामध्ये ऊस आत्ताच गेलेला आहे आणि आपल्याबरोबर आहेत कृष्णजी यादव. ते कोरेगाव तालुक्यातील आहेत आणि 2.5 एकरमध्ये त्यांचा आत्ता ऊस होता आणि 2.5 एकर 8 सालीमध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन जो 100 टनाचा जो टप्पा आहे तो पार केलेला आहे. 100 टन हे एक मोठा टप्पा आहे आणि ऊस उत्पादकांसाठी एक मोठी गोष्ट आहे. अनेकांचे स्वप्न असतं की आपला ऊस हा 100 टन जावा, तर आणायची त्यांनी 100 टनाचं टार्गेट ठेवलेलं, एक 80-90 टनाचं टार्गेट ठेवलेलं, पण ते 100 टनावर पोचलेलं आहे. तर त्यांनी केलेले जे काही नियोजन असेल त्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहे. आज आपण त्यांच्याकडून ऊसाचं संपूर्ण 18 महिन्याचं जे नियोजन आहे ते जाणून घेणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून 100 टन उत्पादन घेण्यासाठी काय काय आपलं नियोजन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच अधिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटलाही फॉलो करा. तर सर नमस्कार. नमस्कार. आपण 100 टन जे ऊस उत्पादकांसाठी एक मोठं टार्गेट असतं ते पार केलेलं आहे, याबद्दल काय सांगा? सरासरी आम्ही 80 टनापर्यंत टार्गेट ठेवलेलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केलेला, पण सरासरी यंदा वातावरण चांगलं राहिलं आणि बऱ्यापैकी उत्पन्न भेटलं आपल्याला. एकरी सरासरी 110 टन उत्पन्न भेटलं. ओके, आता आपल्याला माहितीच आहे की ह्या वर्षी पाऊस हा खूप कमी झालेला आहे, तरी आपल्याकडे पाण्याची सोय असल्यामुळे ते आपण शक्य केलं, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? गेल्या वर्षी पाऊस खूपच कमी झाला आणि पाण्याचं सुद्धा शॉर्टेज होतं, तरी आपलं ठिबक सिंचन असल्यामुळे बऱ्यापैकी आपलं पाणी कव्हर झालं आणि आपण बऱ्यापैकी फर्टिगेशन करत राहिलो, त्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं. ओके, हे संपूर्णपणे 2.5 एकर आहे इथं. आता हे 2.5 एकरमध्ये टोटल टनेज किती मिळालं आपल्याला, याबद्दल काय सांगाल? आपलं 2 क्षेत्र आहेत. रस्त्याच्या अलीकडे जो 50 गुंठ्याचा गट आहे त्यात आपलं 140 टन उत्पन्न निघलंय आणि रस्त्याच्या पलीकडचा जो गट आहे त्यात आपलं 45 गुंठ्यामध्ये 125 टन उत्पन्न निघलंय. रस्त्याच्या अलीकडचा गट जो आहे 50 गुंठ्याचा सरासरी एकरी आपल्याला 110 टनाचा ॲव्हरेज पडलेला आहे आणि पलीकडे सुद्धा 110 टनाचा ॲव्हरेज पडलेला आपल्याला एकरी. ओके, तर 100 टनाच्या पुढे 110 एकरी आपल्याला ॲव्हरेज मिळालेलं आहे. आणि टोटल किती महिने गेले अडचणीमध्ये? टोटल 18 ते 19 महिने आपले गेले. ओके, 18 ते 19 महिने गेले. 18 ते 19 महिने यामध्ये ऊस होता, तर पहिल्यापासून नियोजन काय सांगाल तुम्ही? ह्यामध्ये खोडवा ऊस होता. खोडवा ऊस मार्चमध्ये गेला. मार्चमध्ये गेल्यानंतर आपण 65 कुटी गेली, त्यानंतर रोटर मारून पलटी मारली, परत उन्हाळ्याभर रान तापत ठेवलं. ओके, नंतर आपण मे महिन्यात सरी टाकून परत रोटर मारला, त्यामुळे 65 बारीक झाले आणि नंतर फायनल सरी टाकून आपण 20 जून 2022 रोजी आपण यात 8 साली ऊसाची कांडीची लागण केली. तर लागण करायच्या आधी एवढं तुम्ही मशागत केलेलं आहे, याचं कारण काय सांगा इतकी मशागत करण्याचं? पाचट असल्यामुळं आपण रान बऱ्यापैकी ती पाचट बारीक करून आणि रान तापवलं, चांगलं हलावं, त्यासाठी आपण. यामध्ये टोटल खर्च किती आला पूर्व मशागतीचा, जरी तुमच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर असला तरी सरासरी आपण 10,000 खर्च धरलेला आहे एकरी. पूर्व मशागतीचा खर्च 10,000 रुपये. ओके, आणि त्यानंतर कसं नियोजन? त्यानंतर आपण फायनल सरी झाल्यानंतर लागण्याच्या अगोदर आपण सिंगल सुपर फॉस्फेट बेसल दिलेला आहे आणि नंतर आपण कांडी लागण केल्यानंतर त्याच्यावर पाणी दिलेलं आहे आपण त्यानं. ओके ओके ओके, कांडी लागण केल्यानंतर कोरड्या मातीत कांडी लागण केलेली आहे आणि नंतर आपण पाणी सोडलेलं आहे. यामध्ये ऊस कोणता घेतलेला तुम्ही? ऊस आपण एक गावातल्याच बऱ्यापैकी आपल्या डोळ्यासमोरचा ऊस होता बियाणं 86-032 त्याचं आपण निवडले. ओके ओके ओके,
कांडी लागण केल्यानंतर जे आपण संपूर्ण नियोजन सांगत नाही 18 महिन्याचं, पण एकंदरीत बरोबर खताचं नियोजन काय राहिलं याबाबत काय माहिती सांगा. सुरुवातीला आपण कांडी लागण करायच्या आधी सिंगल सुपर फॉस्फेट प्लेन दिलं. नंतर ऊस उगवल्यानंतर एक युरियाचा नॉर्मल हात मारला. नंतर पहिल्या बाळभरीला आपण DAP प्लस केमॅक हा पहिल्या बाळभरीला डोस दिलेला. ते किती दिवसांनी केलेली? 2 महिन्यानं पहिली बाळभर घेतली. तिसऱ्या महिन्याला दुसरी बाळभर घेतली. त्यात आपण दुसऱ्या बाळभरीमध्ये शेणखत प्लस DAP हा टाकलेलं आणि डायरेक्ट मग 4-4.5 महिन्यानं फायनल ओव्हर घातली आपण. फायनल ओव्हरीमध्ये DAP केमॅक पोटॅश युरिया असा आपण वेस्टमध्ये डोस दिलेला प्लस मायक्रोन्यूट्रन. नंतर आपण पॉवर टिलरनं फायनल ओव्हर घातलेली. ओके, परत एकदा म्हणजे टोटल एक 4 खताचे डोस झाले आपण म्हणू शकतो आरसालीमध्ये. यामध्ये खताचे डोस आणि त्या आळवणी आणि फवारणी पण आपण केलं. आळवणी आणि फवारणीचं सुद्धा आपण नियोजन केलेलं. 3 आळवणी आणि 2 फवारणी असं आपण नियोजन केलेलं. आणि तणनाशक टोटल 3 वेळा झालंय. फायनल वर घालायच्या अगोदर 2 वेळा आणि नंतर फायनल वर झाल्यानंतर एकदा आपण तणनाशक मारलेला. ओके, तर हे संपूर्ण खताचं नियोजन असेल आणि फवारणी आळवणी हे झालं. आता यामध्ये वेगळं काही कोणतं वेगळं खत टाकलेलं नाही, जे रेग्युलर शेतकरी टाकतात तेच टाकलेलं आहे. फक्त त्यांनी टायमिंगवर ते पडलेलं आहे. त्या टायमिंगवर भार भरणे असेल किंवा मोठी भर असेल त्याचं नियोजन त्यांनी वेळेवर केलेलं होतं आणि टायमिंगवर खतं दिल्यामुळं एक 100 टनापर्यंत पोचले. तुम्हाला वाटलेलं 100 टन जाईल? नाही, आम्हाला तर एवढं काय अपेक्षित, आम्ही 80 ते 90 टन अपेक्षित धरलेलं. पण वातावरण चांगलं राहिलं आणि बऱ्यापैकी शेड्यूल खताची व्यवस्थित गेली मागणं, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला 110 टनाचं ॲव्हरेज पडलं. बरोबर. ह्यामध्ये पाचट वगैरे आपण काढलेली का? पाचट नव्हती काढली आपण. जर पाचट काढले असते तर थोडं अजून 3-4 टन वाढलं असतं. नक्की. वॉटरशूट जे आहे ते वाढले असते. ऊस लवकर पडल्यामुळे आपल्याला पाचट काढता येईल. ओके, जर पाचट काढले असते तर नक्कीच अजून फायदा झाला असता याला. यामध्ये आंतरपीक घेतलेलं का आपण? आंतरपीक कोणतंही घेतलं नाही. याचं कारण ऊसाचा फुटवा निघत नाही किंवा जे गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजेत, बाळभर किंवा खत जे बेसळ डोस पडले पाहिजे ते वेळेवर भेटत नाही. आता बरेच शेतकरी आरसाली जेव्हा करतात तेव्हा आंतरपीक पण घेण्याचं म्हणजे आंतरपीक पण घेतात ते, कारण त्यांचं म्हणणं असं असतं की 18 महिने फक्त ऊस आपण शेतामध्ये ठेवतोय, तर त्याच्या आधी एक 3-4 महिने जर आंतरपीक आलं तर एक थोडा खर्च निघून जातो. पण काय होतं, बरोबरच ऊसाची संख्या मेंटेन ठेवता येत नाही आणि तुम्हाला प्रॉपर जे आंतरमशागत आहे ते करता येत नाही आंतरपीक असल्यामुळे. बरोबर, शक्यतो अडसाली. बरोबर आहे, कारण जेव्हा अडसालीमध्ये आंतरपीक जेव्हा किंवा सुरूच्या जर ऊसामध्ये घेतलं तरी जे आपलं नियोजन असतं तणनाशक वगैरे हे सुद्धा आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे म्हणजे पुढचं जे 10 टन आपल्या ऊसाचे वाढतात ते कमी होऊ शकतात. बरोबर, नक्की खर्च तिथंच फिरून तिथंच येऊ शकतो, तिथंच येतो आणि काम पण वाढते एक्स्ट्रा. बरोबर. त्यामध्ये तुम्ही मजूर वगैरे किती? मजूर आपण ऊस लागणीसाठी वापरलेले आणि एवढं, बाकी मग परत काहीच नाही. कोंबडी टाकाय बाकी सर्व घरच्या घरी, ट्रॅक्टर पण स्वतःच आहे. बरोबर. आता हे पूर्व मशागतीला टोटल खर्च किती आला सांगितलं तुम्ही? पूर्व मशागतीला आपण एकरी 10,000 रुपये खर्च धरलेला आणि त्यानंतरचा खर्च किती झाला पहिल्यापासून? सरासरी टोटल एकरी खर्च आपण 70,000 पर्यंत केलेला आहे. 18 महिन्यात 70,000 रुपये एकरी खर्च केला. बरोबर. आता शेतकरी मित्रांनो, अनेकांचा आरसालीचा खर्च हा 90,000 1 लाख पण जात असतो, कारण ते खताचे हाय डोसेस टाकतात. पण सरांनी इथे खर्च थोडा कमी ठेवलेला आहे, 70,000 18 महिन्यात 19 महिन्यात. खर्च आपण कमीच म्हणू शकतो, कारण जर मशागतीचा जर खर्च आहे तो खूप वाढलेला आहे, मशागतीचे रेट्स खूप वाढलेले आहेत, खताचे दर पण वाढलेले आहेत. त्यामुळे खर्च आपण जरी काही जरी म्हणलं तरी खर्च हा टोटल 60,000 70,000 पर्यंत जातोच. याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे जे 100 टनापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवतात तर त्यांनी खर्च कितपत ठेवावा? खर्च हा सरासरी 70,000 ते 80,000 पर्यंत करावा आणि महत्वाचं म्हणजे योग्य वेळ आणि नियोजन. योग्य वेळी नियोजन केलं की बऱ्यापैकी तुमचं अपेक्षित उत्पन्न मिळून जातं. बरोबर. आणि ठिबक जे आहे त्याचा किती तुम्हाला फायदा झाला? ठिबक सगळे टोटल जे पाणी आम्ही ते ठिबकनं दिले आणि महत्वाचं म्हणजे जे ऊस पाडल्यानंतर तुम्हाला खत हे करता टाकता येत नाही, खत फर्टिगेशन करण्यासाठी ड्रिप खर्च महत्वाचा आहे. मोठी भर झाल्यानंतर आपण ऊसाला खत ठिबकनं सोडलेलं, त्याबद्दल काय सांगा तुम्ही?
फायनल बर झाल्यानंतर एक 2 महिन्यानंतर आपण सरासरी तिथनं फर्टिगेशन चालू केलेलं ड्रिपचं. आपण 15 दिवसांनी एकदा फर्टिगेशन आलटून पलटून देत होतो. ते कोणतं द्यायचं? 13-0-45 प्लस कॅल्शियम आणि 52-34 प्लस मॅग्नेशियम सल्फेट आपण देतो. एक करते एक ओके. यामध्ये फक्त थोडं थोडं करून अल्टरनेट देत होतो आपण. थोडं थोडं करून एकदम नाही. ऊस लावणीपासून परत पूर्व मशागतीचा खर्च सांगितला, तर ऊस लावणीचा ते का हार्वेस्टिंगला तुम्ही जे ऊस स्टोअर करतात त्यांना पैसे दिले का? नव्हते दिले. दिले. अडचणी असल्यामुळे अडचणीमुळे त्यांनी नेलं. सुरुवातीलाच आपला ऊस केला. ओके. त्यामुळे पैसे वगैरे काय पैसे वगैरे काही कोणत्या कारखान्याला गेलं? जंडेश्वर शुगर लिमिटेड चिमणगाव. ओके. आणि रेट त्यांनी 3100 फायनल केला. एक पहिला हप्ता टनाला. पहिला हप्ताच. आणि त्यानंतर ती काही कारखाना दिली. ओके. तर टोटल आपला 200 किती? 200 आपला सरासरी 265 टन गेला. 265 टन गेलेला आहे. आणि जर 3100 रुपयाने जर पकडलं तर चांगला आकडा आपण फार करू शकतो. जरी आपण 110 एकरी ॲव्हरेज बोललं तरी एक 3 लाखाच्या पुढे 3.25 लाखापर्यंत एकरामध्ये 3.25 लाख 3.5 लाखापर्यंत एकरामध्ये ते आरामशीर पोहोचू शकते. बरोबर. म्हणजे आपल्याला वाटलेलं एवढं होईल नाही, एवढं अपेक्षा धरलं नव्हतं एवढं, पण अपेक्षेपेक्षा खूप चांगला ॲव्हरेज भेटलं. जरी 70,000 रुपये खर्च गेला तरी 2.5 लाख रुपये निव्वळ नफा यामध्ये सरांना राहिला एकरी, असं आपण समजू शकतो. जर शेतकऱ्याला एका एकरामध्ये 2.5 लाख रुपये मिळत असतील सध्याच्या घडीला, म्हणजे जेव्हा दराची शाश्वती नाही, ऊस सोडून बाकी कोणत्याच पिकाची सध्या शाश्वती नाही, कांदा असेल, गहू असेल किंवा बाकी निर्यात बंदी असेल, याच्यामुळं संपूर्ण दर सरकार पाडत आहे. अशा ऊसामधून म्हणजे आपलं हक्काचं पीक आहे पश्चिम महाराष्ट्राचं आपण म्हणतोय, तिथून 2.5 लाख रुपये जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा नक्कीच एक आर्थिक सुबकता एका कुटुंबामध्ये येते असं आपण म्हणू शकतो. तर सर नमस्कार, आपण अतिशय चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. त्यानंतर आपलं जे खोडव्याचं नियोजन आहे त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. नंतर शेतकरी मित्रांनो, आपण इथेच थांबतोय. आपण सुद्धा ऊसामध्ये जर योग्य प्रकारे नियोजन केलं तर नक्कीच आपण चांगलं टनेज जे आहे ते आपण गाठू शकतो. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आपले काही प्रश्न किंवा शंका असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.